तुम्हाला कधी हा प्रश्न पडलाय का? जुन्या काळी GPS नसताना, गुगल मॅप्स नसताना, सॅटेलाइट नसताना भारताचं अचूक मॅपिंग कसं केलं असेल? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाचं अंतर कसं मोजलं असेल? या प्रश्नाचं उत्तर दडलंय नागपूरच्या झिरो माइल ऑफ इंडियामध्ये. नमस्कार, मी जुई. आता झिरो माइल स्टोन नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी आपण जाऊयात 1802 मध्ये. 1802 म्हणजेच 1802 मध्ये ब्रिटिशांनी द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे ही ऐतिहासिक मोहीम भारतभर सुरू केली. या मोहिमेचा उद्देश एकच, संपूर्ण इंडियन सबकॉन्टिनेंटचा नकाशा तयार करणे. आणि नागपूर हे शहर भारताच्या मध्यवर्ती असल्यामुळे ब्रिटिशांनी इथे 1907 मध्ये झिरो माइल स्टोनची स्थापना केली, जो देशभरातील अंतर मोजण्यासाठी एक महत्वाचा रेफरन्स पॉइंट बनला. आणि या रेफरन्स पॉइंट वरून जबलपूर, रायपूर, हैदराबाद, कन्याकुमारी अशा बऱ्याच ठिकाणांची अंतरे मोजली गेली. इथे उभारलेले 4 घोडे भारताच्या 4ही दिशांचे प्रतीक मानले जाते. द ग्रेट ट्रिग्नोमेट्रिकल सर्वे अंतर्गत बांधलेलं हे सँडस्टोनचं स्मारक भारताच्या मॅपिंगच्या इतिहासात खूप महत्वाची भूमिका बजावतं. नागपूरला कधी आलात तर इथे नक्की भेट द्या आणि अजून अशा व्हिडिओसाठी मला फॉलो करायला विसरू नका.